नमस्कार, माझा इंडिया न्यूज। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पोलीस उप आयुक्त कार्यालय पिंपरी या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। पिंपरीतील प्रसिद्ध व्यापारी जयप्रकाश हरीश वासवानी या व्यापाऱ्याकडून फसवून 76 लाख रुपये उकळणाऱ्या आरोपी योगेश इंगळे याच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत होते। गेली अनेक महिन्यापासून हे प्रकरण पोलीस स्टेशन पिंपरी या अंतर्गत येत असल्यामुळे येथील पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सहाय्यक पोलीस उप आयुक्तांना पत्र देण्यात आले व असणाऱ्या सदरील योगेश गोरख पिंगळे या गुन्हेगारावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री आनंद गेडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जीवनभाऊ घोंगडे, अल्पसंख्याक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रफिक भाई कुरेशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते संजयजी कांबळे, अकबर शेख तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला अध्यक्षा शोभाताई झेंडे व शेकडो महिला या आंदोलनात उपस्थित होत्या। यावेळी या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात आले व आरोपीस त्वरित अटक करण्यात यावी व त्याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। कायद्याची फसवणूक करणाऱ्या गुन्हा दाखल झालाच पाहिजे। व्यापाराची फसवणूक करणाऱ्या त्याच्यावर गुन्हा दाखल झालीच पाहिजे। माझ्याकडे काम करण्याचा व्यक्ती होता योगेश इंगळे। त्यांनी माझी पूर्ण सेविंग्स काढून घेतली आणि मला रस्त्यावर आणले। आज माझ्याकडे सेविंग्स काही नाही आहे आणि तो चांगल्या मोठ्या गाड्यांमध्ये कधी UPला कधी दिल्लीला चांगला फिरतो आहे, नौस करतो आहे। तो त्याचे भाऊ शैलेश इंगळे, निलेश इंगळे आणि योगेश इंगळे तिन्ही पण धंदा करतात व्याजेचे आणि चांगला मोठा शोरूम घालून माझ्या पैसे व ते मौज करत नाही। त्यांच्याकडे पैसे मागितल्यावर तुला रावण गँगमध्ये आहोत, विना गायकवाड तुला खलास करेल याची अशी धमकी मला मिळेल। एकंदरीत काय मागणी आहे तुमची आता? मी जे माझे पैसे दिले होते ते त्याच्यावर गुन्हा दाखल करून माझे सेविंगचे पैसे 76,316 रुपये मला परत मिळावे ही माझी मागणी आहे। काय सांगाल एकंदरीत पीडित जे आहे ते तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही आंदोलन करण्याचं आहे आणि एकंदरीत पोलिसांनी काय तुम्हाला केलं आहे? जय भीम। मी जीवन घोंगडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पुणे शहर जिल्हा अध्यक्ष। जयप्रकाश वासवानी त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा योगेश इंगळे यांनी त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी मला मदत लागते, मला व्यवसाय करायचा आहे आणि जयप्रकाश वासवानी यांना देखील असं वाटलं की एखादा मराठी माणसाला जर मदत केली, तो जर व्यावसायिक होत असेल तर त्याला मदत केली पाहिजे। एक व्यावसायिक म्हणून त्यांनी मदतीचा हात योगेश इंगळे यांना दिला आणि त्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी 73 लाख रुपये ही मोठी रक्कम गेल्या 7 वर्षापासून घेते, 2019 पासून घेतलेली आहे। आणि तो ज्यावेळेस हे त्याला मागण्यासाठी जात होते त्याला त्यांनी दमदाटी केली, धमकी दिली, माझे गुन्हेगारचे संबंध आहेत, माझे पोलीस अधिकाऱ्याचे संबंध किंवा मारून टाकाल, परत तू माझ्याकडे यायचं नाही। पोलीस स्टेशनलाही ते वेळोवेळी गेले, मी पोलीस स्टेशनला देखील त्यांची तक्रार घेतली नाही। त्याच्यानंतर त्यांनी पक्षाकडे आले, पक्षाला आल्यानंतर त्यांनी तक्रारी अर्ज दिला। आमच्याकडे अर्ज दिल्यानंतर गेले 2 महिन्यापासून आम्ही हा त्यांच्यासोबत पिंपरी पोलीस स्टेशन झोन 1चे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्याशी वेळोवेळी भेटून या प्रकरणासंदर्भात आम्ही विचारणा करत आहोत, पण आम्हाला समाधानकारक असं कुठेही उत्तर मिळत नाही। उलट आम्हाला सांगितलं जातं की शासनाने अशी गाईडलाईन दिलेली आहे की कुठलाही तिराईत व्यक्ती
कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना तक्रारदाराच्या बाजूने अर्ज देऊ शकत नाही, त्याच्यावरती आम्ही कुठलीही कारवाई करू शकत नाही, तुमचा अर्ज आम्ही फाईल करतो, अशा पद्धतीनं ज्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली। जयप्रकाश वासवानींना न्याय मिळाला पाहिजे याकरता आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली। आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सहाय्यक आयुक्त प्रकाश हिरे साहेब यांच्यासोबत चर्चा घडून आणली आणि त्या चर्चेमधून त्यांनी आम्हाला असं सांगितलं, आश्वासन दिलं की मी त्वरित या प्रकरणाचा तपास करतो आणि या प्रकरणामध्ये शक्य होईल तेवढं 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू करतो। माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावं लागेल। आमचं म्हणणं हेच आहे की जयप्रकाश वासवानी यांना न्याय मिळाला पाहिजे। जयप्रकाश वासवानी यांची आर्थिक फसवणूक करणारा योगेश इंगळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, तो मोकाटपणे फिरत आहे, तो त्याचं आयुष करत आहे, तो त्याच्या पैशावरती चांगलं आयुष्य जगत आहे आणि तक्रारदार जे जयप्रकाश वासवानी आहे आणि आम्ही स्वतः देखील स्वाभिमानी रिपब्लिकनचे सर्व पदाधिकारी करतो। या ठिकाणी 2 महिन्यापासून आम्ही या ऑफिसला चकरा मारतोय, वेळ घालवतोय, आम्हाला 2-2 तास थांबवलं जात आहे। म्हणजे ह्या देशाची, या पिंपरी चिंचवड शहराची, पिंपरी पोलीस स्टेशनची व्यवस्था जर पाहून बघितली तर अत्यंत गंभीर असं वाटतं की न्याय कधी मिळणार आणि न्याय मिळण्यासाठी आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्या देखील पुढं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत। या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम। सर, एकंदरीत आपण जर बघितलं तर सांगितलं की 2 महिन्यापासून पाठपुरावा केला गेला, मात्र पोलिसांनी याची दखल घेतली नाही। अखेरकार तुम्हाला आंदोलन करायला लागलं, काय एकंदरीत माहिती? मी आनंद घेडे, आरपीआय अध्यक्ष। गेली 2 महिन्यापासून जयप्रकाश वासवानी यांना ज्या इंगळेंनी फसवणूक केलेली आहे त्या फसवणुकीसंदर्भात आम्ही पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरीचे DCP, ACP यांच्याकडे आम्ही वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा केला। पाठपुरावा करताना या पोलीस कार्यालयामार्फत काय कुठलाच आम्हाला न्याय मिळत नाही असं आम्हाला दिसल्यानंतर आम्ही मग आज या जयप्रकाश वासवानी यांना न्याय मिळण्यासाठी उपायुक्त कार्यालयापासून आम्ही आंदोलन ठेवलं। आंदोलन ठेवण्यामागचं हेच कारण आहे की एक व्यापारी माणूस आपला सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत कष्ट करून आपले पैसे कमवत असतो आणि कुणीतरी येतं त्याला काहीतरी आमिष दाखवतं, त्याच्याकडनं ते पैसे घेतो आणि तो पैसे लुटतो आणि पैसे मागायला गेला तर त्याला धमक्या, जीव मारण्याच्या धमक्या आणि लांबून लोक दम देण्याचं काम करतात। तर अशी प्रवृत्तीला जर पोलीस पाठराखण करत असेल तर पोलिसांवरती कारवाई व्हायला पाहिजे। आणि गेली कित्येक दिवस झालं बघतो आम्ही या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जातो तर त्या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक अधिकारी हा आपली जबाबदारी झटकण्याचं काम करतो आणि जर एखाद्या माणसावर अन्याय झाला असेल तर आरोपीला विचारणा करण्याच्या आधी पहिलं फिर्यादीला उलटे सुलटे प्रश्न विचारले जातात। फिर्यादी तिथंच घाबरतो आणि फिर्यादी विचार करतो मी पोलीस स्टेशनला जाऊ का नको जाऊ। तर या पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालयाच्या ज्या क्षेत्रामध्ये इतके बेकायदेशीर कामं चालू असतात त्याच्याकडे या पोलिसांचं लक्ष जात नाही। पण एखादा माणूस जर काहीतरी त्याची फसवणूक झाली, आर्थिक अडचण आली तर त्याला अशी त्यांची वागणूक मिळते। तर माझा या पोलीस प्रशासनाचा मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्या योगेश गोरख इंगळेवर 420 अंतर्गत व आणखीन काय गुन्हे लागता येईल त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मी यांना विनंती करतो। माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड।